आणखी एक वादाचा मुद्दा होता म्हणजे वीर सावरकर त्यांच्या विचारांचा मुद्दा। भाजपचा दबाव आहे का राष्ट्रवादीवर? मी कधी म्हटलं वीर सावरकरांच्या बद्दल काय? हे तुमचं तुम्हीच बोलता, तुमचं तुम्हीच प्रश्न निर्माण करता। दादा भाजप म्हणते, आशिष शेलार म्हणाले होते। नाही, आशिष शेलारांनी काय म्हणतो त्यांचा त्याबद्दल मी मीडियाला सांगितलं ना। आता माझ्या पुढं निवडणूक हा महत्वाचा मुद्दा आहे। त्या निवडणुका संपल्यानंतर मी माझी भूमिका त्या ठिकाणी मांडेन। आणि ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याकरता, देश स्वतंत्र होण्याकरता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांचा आदर आपण त्या ठिकाणी करतोच। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या करता ब्रिटिशांनी चले जाव ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही। म्हणजे सावरकरांबद्दल आदर आहे, पण म्हणजे त्यांची वैचारिक भूमिका स्वीकारणं गरजेचं नाहीये। त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की ह्याच्याबद्दलचं उत्तर आपण पुन्हा एक मुलाखत घेऊ, तुम्ही घ्या, मी उत्तर देईन। ते इलेक्शन जिल्हा परिषदेच्या झाल्यावर देईन। आता काय झालंय, मी टोटली ह्याच्यात स्वतःला झोकून दिलेलं आहे। आता उद्या पण मी सांगली, लातूर, परभणी, अमरावती इकडे जातोय। अजूनही मला वेगवेगळ्या भागात जायचंय, त्याच्यामुळे मी फक्त ते केंद्रित केलेलं आहे। म्हणून ती काँग्रेस म्हणते की नुरा कुस्ती सुरू आहे म्हणून। तर काय आहे, काहींना मुद्दे नाही म्हणून काहीतरी मुद्दा काढायचा लोकांच्या समोर। अरे नुरा आणि फिरा असलं म्हणण्यापेक्षा मी जे सांगतोय, मी एसटीपीचं पाणी मोठ्या प्रमाणावर खराब पाणी नदीला जातंय, त्याकरता एसटीपी प्लांट आपल्याला बसवायचे, त्याकरता आमच्या हातात त्या कचऱ्याच्या रोजचे रोज झाडलोट झाली पाहिजे। 12,350 लोक रोज काम करतात पुण्यात, असं रेकॉर्डला दाखवलं जातं, परंतु प्रत्यक्षात दिसत नाही। ते आपल्याला दुरुस्त करायचंय। ऍक्च्युअली 12,250 नाही तर वेळ पडली तर 15,000 लोक लावू, पण ते 15,000 लोक फील्डवर दिसली पाहिजे, साफसफाई सकाळी झाली पाहिजे। असं घडू शकतं जे इंदूरला घडतं। ह्या गोष्टी आपल्याला करायच्यात। पिण्याच्या पाण्याची कधी कुठं जास्त कुठं कमी हे जी काही तफावत आहे ती आपल्याला दूर करायची, ट्रॅफिकची तफावत दूर करायची। मी जे काही मूलभूत माझ्या पुणेकरांना, माझ्या पिंपरी चिंचवडकरांना प्रश्न भेडसावतायत, रोज भेडसावतायत, त्याच्याबद्दल मी बोलतोय। आणि हे बाकीचं नुरा आणि भिफिरा कशाचं काय? अरे मुद्द्याचं बोला ना। दादा वैचारिक दबाव वाढला तर तुम्ही सत्तेलाही सोडचिठ्ठी द्याल? कशा करता वैचारिक दबाव वाढेल आणि काय होईल? आमचं बरं चाललंय, तुम्हाला का, तुम्ही काय दृष्ट लावताय आम्हाला? आमचं चाललंय ना चांगलं। म्हणजे एकूणच बरं चाललंय असं म्हणताय तुम्ही। दादा एक शेवटचा प्रश्न या सगळ्यामध्ये, पुणे किंवा पिंपरी चिंचवड या ठिकाणी समजा भाजपला गरज वाटली अधिक जागांची किंवा अधिक मतांची त्या ठिकाणी, तर मग तुम्ही काय नेमकी भूमिका घ्याल? तुम्ही शरद पवारांची साथ सोडाल? या संदर्भामध्ये आपल्याला जे काही इथं पुणेकर पिंपरी चिंचवड निवडून देतील, मला विश्वास आहे, माझा पिंपरी चिंचवडकरांच्यावर विश्वास आहे, पुणेकरांच्यावर विश्वास आहे। पुणेकर मला पूर्ण बहुमताने निवडून देतील। माझा दोन्ही ठिकाणी आमच्या विचाराचा महापौर होईल। आणि मी पुणेकरांना जे शब्द देतोय, जे काही जाहीरनाम्यात मी सांगितलेलं आहे, सभांमध्ये सांगतोय, मुलाखतीद्वारे सांगतोय, पत्रकार परिषदांच्या द्वारे सांगतोय, हे मी ते करून दाखवणार। आणि मी शब्दाचा पक्का आहे, दोन्ही शहरं माझ्या हातामध्ये इथली सूत्र देतील असा मला विश्वास आहे। दादा पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर हे इमोशनल आहे, त्यामुळे जेव्हा दोन पक्ष म्हणून तुम्ही एकत्र ज्या वेळेला युती म्हणून येताय, तर अशा वेळेला लोकांना इमोशनल म्हणजे त्यांच्या भावना त्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। कदाचित काही लोक तुम्ही दोघं एकत्र आलेत म्हणूनही मत देणार आहेत, तर त्यांना ती क्लॅरिटी हवी आहे। मी सांगितलं ना की आमचाच महापौर त्या ठिकाणी होणार, मी कामच करून दाखवणार। मी मागे दाखवले ना, 25 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन बघा, त्या काळामध्ये काम काय करून दाखवलं। आणि ते शहर देशामध्ये नंबर 1चं शहर, बेस्ट सिटी म्हणून डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना, योगेश बल महापौर असताना तोच ते पुरस्कार घेण्याच्या करता गेलेला होता। तसं पुण्यामध्ये देखील मी 10 वर्ष पूर्ण पुणे माझ्या बरोबर नव्हतं, परंतु काहींची मदत घ्यावी लागली, परंतु त्याही वेळेस मी अनेक प्रश्न पुण्याचे मार्गी लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं। हे वस्तुस्थिती आहे आणि मी कामाचा माणूस आहे, मला कामाची आवड आहे। दादा एक शब्द देताय तुम्ही की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहतील असा? मी त्याबद्दल आपली मुलाखत माझ्या ऑफिसला सांगतो की
जिल्हा परिषदेच्या निवडणुकात माझं बजेट झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला वेळ द्यायला, त्यावेळेस आपण विस्तृतपणे त्याच विषयावर बोलू. नाही, मी युती आत्ता संदर्भात बोलले होते, महापालिकेसंदर्भात म्हटलं होते की एकत्र राहू असं. नाही नाही, मग एकच राहता आहेच ना. म्हणजे महानगरपालिकेमध्ये तुतारी आणि राष्ट्रवादींनी एकत्रपणेच आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. नक्कीच. खूप खूप धन्यवाद दादा. आणि घड्याळाचा अलार्म तुतारीच्या आवाजाने वाजव, यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हालाही मग शुभेच्छा. तुम्हालाही तर नमस्कार. अजितदादांशी रोखठोक गप्पा आपण या ठिकाणी मारलेले आहेत. त्यांचं पुढचं विजनही स्पष्ट झालं आणि पुढचे संकेतही या निमित्तानं मिळालेले आहेत. पुन्हा यामध्ये आपण दादांची मुलाखत घेऊ आणि त्यावेळेला खरंच दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का, जो लोकांच्या मनातला प्रश्न आहे त्याचं दादा थेटपणे उत्तर देतील अशी आपण अपेक्षा करूया. खूप खूप धन्यवाद. TV9 मराठी.